मोहम्मद इस्लाम शहजाद असं आरोपीचं नाव आहे। त्याला ठाण्यातून अटक झाली। या प्रकरणात इंटरनॅशनल कनेक्शन असल्याचं बोललं जातंय। त्या दिशेने आता तपास केला जातोय। आज कोर्ट में मुद्दा उठाया गया है कि 309 लगने वाला है बीएनएस के हिसाब से। 6 महीने से वो यहाँ पे रह रहा है, लेकिन वो कई सालों से रह रहा है। आज कोर्ट ने खुद सामने पब्लिक प्रोसिक्यूटर ने एडमिट किया है कि वो 7 साल से रह रहे, 7 साल से रह रहे। लेकिन 7 साल से अगर वो रह रहे और उनका क्या है बैकग्राउंड, तो उन्होंने कुछ किया नहीं है। द रिमांड इज वेरी फॉल्टी। इंटरनेशनल इशू नहीं है, वो एक यंग बच्चा है, उसको स्केपगोट किया गया है। कोर्टामध्ये सरकारी वकील आणि आरोपींच्या वकिलांमध्ये काय युक्तिवाद झाला तो आपण पाहूया। सरकारी वकील म्हणाले की हल्ल्याचा हेतू फक्त चोरी आहे की नाही हे शोधायचं आहे। तर सरकारी वकील बोलले इथे त्याला कोणी मदत केली आहे का याचा देखील तपास करायचा आहे। इतकी सुरक्षा असतानाही आरोपी आत कसा गेला हे समजून घ्यायचंय। आरोपीचे वकील बोलले अभिनेत्याच्या घरी प्रकार झाल्यानं मीडियानं हे प्रकरण उचलून धरलं। सामान्य माणसाच्या घरी हा प्रकार घडला असता तर आरोपीचे वकील बोलले त्या प्रकरणाला इतकं महत्त्व प्राप्त झालं नसतं। आरोपी हा सराईत गुन्हेगार नाही असा युक्तिवाद वकिलांनी केला। सरकारी वकील बोलले कोणता एरिया सेलिब्रिटींचा आहे की नाही हे त्याला माहित होतं। आरोपी हा सराईत गुन्हेगार असण्याची शक्यता आहे। आरोपीच्या कपड्यावर रक्ताचे शिंतोडे असण्याची शक्यता आहे। आरोपीची 14 दिवस पोलीस कोठडी मिळावी अशी मागणी सरकारी वकिलांनी केली आहे।